मित्रांनो, घाटाचं मैदान भरते करंदी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे आयोजन कमिटी आहे पूर्ण. तर कशाच्या निमित्तानं मैदान घेतात, कशाच्या पद्धतीनं सगळे बक्षिसाची रूपरेषा असणार आहे, ही सगळं विचारूया. आयोजक आहेत, तुमचं नाव काय दादा? नमस्कार, मी वैभव भाऊसाहेब डोकले, गाव करंदी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. प्रथमतः सँडी दादा यादव साताऱ्यावरून आमच्या करंदी केसरी घाटामध्ये आलेत आणि करंदी केसरी घाट भव्य 2020 बैलगाडा शर्यतीचं नियोजन कशा पद्धतीने आहे आणि कशा पद्धतीने यात्रा भरवणार आहे त्याची रूपरेषा आणि आढावा घेण्यासाठी आलेले आहेत. त्याबद्दल सँडी दादा यांचेही धन्यवाद. कशाच्या निमित्तानं बैलगाडा शर्यत भरवताय तुम्ही? आम्ही करंदी गावामध्ये आमचं ग्रामदैवत आहे नरसिंह महाराजांचा दरवर्षी करंदीमध्ये सप्त्याचा कार्यक्रम असतो. मंदिरामध्ये नरसिंह जयंती चांगल्या पद्धतीने साजरी केली जाते. तर करंदी बैलगाडा संघटनेच्या सर्व माणसांनी आम्हाला असं सुचवलं की आपण 2020 स्पर्धा आपल्या शिरूर तालुक्यात झालेली नाही आणि 2020 स्पर्धा आपण आपला करंदीचा घाट सुसज्ज आणि भव्य दिव्य असं बनवलेला आहे. सर्व आमच्या करंदीच्या ग्रामस्थांनी स्वतःचं कष्टाचं पैशांचं योगदान देऊन हा घाट भव्य दिव्य बनवलेला आहे आणि या घाटामध्ये टॉपच्या पुणे जिल्ह्यातल्या ज्या बाऱ्या आहेत त्या या आमच्या करंदीचे जे जानपीर बाबा जालिंदरनाथाची यात्रा असते त्या यात्रेमध्ये ह्या टॉपच्या बाऱ्या आमच्या करंदी घाटामध्ये येत नाहीत. आमची यात्रा 2 दिवसांची असती. तर बैलगाडा कमिटीने असं सुचवलं की आपण 2020 ज्या टॉपच्या बाऱ्या आपल्या घाटामध्ये आली नाही, जी बैल आपल्या घाटामध्ये पळाली पाहिजे आणि त्या बैलगाड्यांचा थरार जो आहे तो आपल्या करंदीच्या लोकांना सगळ्या ठिकाणी काय बैलगाडा घाटामध्ये जाता येत नाही, तर आपल्याच घाटात बसून आपण तो थरार बघूयात असं सुचवल्यामुळं आम्ही या बैलगाड्याचा 2020चं करंदी केसरीचं नियोजन केलेलं आहे. आणि या करंदी केसरीचं नियोजन करताना शिरूर तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शिरूर तालुक्यामध्ये 2020 भरती याचाही करंदी ग्रामस्थांना आनंद आहे की ती 2020 शिरूरच्या इतिहासात पहिल्यांदा करंदी गावामध्ये भरती आहे. आणि 2020 स्पर्धा ही खेड तालुका हवेली तालुक्यामध्ये होते, पण ह्या भागामध्ये शक्यतो झालेली नाही आजपर्यंत, ही पहिल्यांदाच होती. याचा सर्व करंदी ग्रामस्थांना अभिमान आहे की ह्या घाटामध्ये जे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे बैल आहेत ते येणार आहेत आणि त्या बैलांचा बैलगाडी मालक या ठिकाणी थरार बघणार आहेत आणि थरार करणार आहेत. आणि या बैलगाडाच्या जे टोकन आहेत किंवा जी नावं आहेत, जी यादी आहेत, प्रथमतः मी सांगतो की हे जे बैलगाडा शर्यत आहे ही आमंत्रित पद्धतीची आहे. बैलगाडा कमिटीने सर्वांनी बसून जे टोकनामधली जी नावं आहेत ही सर्वांनी चर्चा करून आमंत्रित केली आहेत. त्याच्यामधील आता शिरूर तालुका असल्यामुळे शिरूर तालुक्यातली प्रत्येक गावं घेण्याचा पण विचार केला आहे. आणि 2020 स्पर्धा असल्यामुळं याला कमी गाडी घ्यावे लागतात, एका दिवसात मर्यादित गाडी घ्यावे लागतात. ते मर्यादित गाडी घेतले तर ते त्या एका दिवसामध्ये पूर्ण होणार आहे. मला भरपूर लोकांचे, मित्रांचे, पाहुणे रावळ्यांचे, नातेवाईकांचे कॉल आले, आमचा गाडा घ्या. म्हणजे आमदार खासदारांपासून जिल्हा परिषद सदस्यांपासून प्रत्येकाचा मला रेफरन्स आला की आमच्या पाहुण्यांचा गाडा घ्या, मित्रांचा घ्या. पण त्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की माफी असावी, कारण का बैलगाडा कमिटीचा निर्णय होता. जे बैलगाडा कमिटीने ठरवून दिलेले गाड्या आहेत तेच आम्ही याच्यामध्ये घेतलेले आहेत. तर त्याच्याबद्दल कोणी नाराज व्हायचं काही कारण नाही. कारण का जर गाडे, मी सगळ्यांना सांगत होतो की आपण 2 दिवस स्पर्धा भरू, लोक नाराज होत आहेत. तर बैलगाडा कमिटीचं असं म्हणणं आलं की आपली दरवर्षी यात्रा नाथाची जानपीर बाबाची यात्रा असती, ती 2 दिवस यात्रा असती, ती 2 दिवसाच्या ऐवजी आपण 3 दिवस घेऊ. पण 2020 स्पर्धा ही झालीच पाहिजे आणि जर 2 दिवस स्पर्धा झाली तर ती 2020 स्पर्धा होणार नाही. आणि असा विचार केल्यामुळं आणि बैलगाडा कमिटीच्या आग्रह खातर की करंदीच्या घाटामध्ये चांगले बैल पळाले पाहिजे म्हणून आम्ही हे मर्यादित गाडी घेतलेले आहेत. आणि ज्या कोणाचे गाडी यामध्ये आले नसतील त्या लोकांना पुढल्या वर्षी आम्ही नक्कीच प्रथमतः संधी देऊ. भरपूर गोष्टी सांगितल्या. आता सगळ्यात महत्त्वाचं बक्षीस कसं राहणार आहे इथं, त्याची वेळेचं रूपरेषा सांगा. बक्षीस टोटल 10 लाखाचं राहणार आहे. आणि एक आम्ही स्प्लेंडर गाडी ठेवलेली आहे, ते घाटाच्या राज्यासाठी ठेवलेले आहे. फायनल आम्ही 1 ते 15 गाड्या घेतलेल्या आहेत फायनलसाठी. पहिल्याला 75,000 बक्षीस ठेवलेले आहे, 2 नंबरला 70,000 ठेवलेले आहे, 3 नंबरला 65,000 ठेवलेले आहे, 4 नंबरला 60,000 ठेवलेले आहे, 5 नंबरला 55,000 ठेवलेले आहे, 6 नंबरला 50,000 ठेवलेले आहे, 7 नंबरला 45,000 ठेवलेले आहे, 8 नंबरला 40,000, 9 नंबरला 35,000, 10 नंबरला 30,000, 11 नंबरला 25,000, 12 नंबरला 20,000, 13 नंबरला 15,000, 14 नंबरला 10,000 आणि 15 नंबरला 5,000 असे टोटल हे 10 लाखाचं आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे. वैभवदादा डोकले आमचे भाऊ आहेत, त्यांनी ही 2020 यात्रा ठेवण्यासाठी आम्हाला आग्रह केला आणि त्यांनी जे बक्षीस ठेवले एवढं मोठं, त्यांचा आम्ही बैलगाडा संघटनेतर्फे करंदी गावातर्फे आभार मानतो की एवढी मोठी यात्रा त्यांच्या
मार्गदर्शनाखालीही आम्ही पार पाडणार आहेत. अजून नियमावली आणि सगळ्यात महत्त्वाचं घाट कसं आहे, जे बैलगाडी मालक येतात बऱ्याचशा लोकांना इथं सुपरिचित आहे घाट कसा आहे, पण जे नवीन आहेत त्यांना जर माहिती पाहिजे असेल घाट कसा आहे, कशा पद्धतीनं लांबे आहे काय, तुम्ही सांगा. तुम्ही स्वतः बैलगाडी मालक आहात. नमस्कार. घाट हा अतिशय सुसज्ज पद्धतीनेचा आहे, हे सगळं पुणे जिल्ह्याला माहितीच आहे. प्रथमतः घाट म्हणजे केंदूर चौफुला रोडला आहे. घाटात आल्यानंतर बैले बांधण्यासाठी अत्यंत असं मोठं क्रीडांगण आहे आमचं गावचं. अतिशय सुसज्ज जागा, कोणत्याही बैलगाडा मालकांना बैले बांधण्यासाठी किंवा कोणत्या गोष्टीसाठी त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे घाटाला दोन्ही साईडनी बांधकाम. घाट हा रुंदीला 30 फूट व पुणे जिल्ह्याला माहिती आहे की 20 यात्रा असेल तर घाट थोडासा कडक असतो. यात्रेच्या वेळेस वेगळं आणि 20च्या वेळेस वेगळं, त्यामुळे घाटाची लांबी ही 400 आणि 30 फूट लावणार आहे. फायनलला कांड्याचा नियम 50 राहणार आहे, सिरियलला 60 फुटावर कांडं राहणार आहे. आणि यात्रेचा मुख्य उद्देश हाच आहे की 20 यात्रेला सर्व आमचे आयोजक आहेत त्यांनी सांगितलं की सर्वांचे फोन येतात, पण 20 यात्रा ही खरंच 20 सारखी व्हावी म्हणून थोडेसे नियम अटी किंवा गाठ हा कडक लावण्यात येणार आहे किंवा लावणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. कुठले कुठले नियम असतील वाईट सांगा, तुम्ही त्या हँडवेलमध्ये बी छापलेत नियम सांगा ना. आमच्या करंडी गावामध्ये एवढ्या लोकांनी आम्हाला फोन केलेले की बुवा आत्ता पोत जवळजवळ वैभव दादाला सुद्धा 500 लोकांचा फोन आला असता, आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला 200-400 लोकांचा. त्यामुळं असा नेम राहणार आहे की आता आम्ही 181 गाड्या घेतलेले. 181 गाड्यामधले टोकनशिवाय आम्ही गाडा घेणार नाही, आम्ही नाही घेणार. आमचे जे गाड्यावाले आहेत ते त्यातला योगसुद्धा मागं ठेवणार नाही. ज्याला काही कधी गाड्याचं काही कळत नाही ना, तो गाडा सोडाय पाठीमागं राहणार आहे. त्यामुळं तिथं काय मी गेलो उद्या बाबा मी वैभव शेठचा जवळचा माणूस आहे किंवा संकेत आहे किंवा सरपंच आहे किंवा आमचं बाबादाजी, त्यांचं कुणाचं कुणी ऐकणार नाही. ती माणसं अशी ठेवणार आहे की त्यांना कधी गाड्याचं घेणं देणंच नाही. एकही गाड्यावाला त्या माणसाला ओळखणार नाही, अशी माणसं तिथे ठेवणार आहे. त्यामुळं गाडा हा कुणाचाच मध्ये येणार नाही. त्यामुळं गाड्यावाल्यांनी पहिल्यांदा 1 टोकनपासून तर 181 टोकन पोत त्याच्या नियमातच आलं पाहिजे. उन्हाळ्याचे दिवस आहेत तर त्या पद्धतीनं कसं नियोजन राहणार, लवकर घाट चालू होणार का? घाट आहे ना, घाट 7:30 वाजता आमचा करेक्ट चालू होईल. 7 वाजता नारळ फुटून आणि 7:30 वाजता घाट चालू होईल. 7:30 वाजता 1 टोकनचा गाडा नाही आला त्यांनी गाडा बैल भरून सुद्धा इथे यायचं नाही. आणि आम्हाला काही कारण सांगायचं नाही का आमची ट्रॉफिकमध्ये गाडी गुंतली किंवा काय गाडी गुंतली हे सांगणं हा आम्ही कुणी आता आम्ही ऐकणार. आता मला माझ्या गाडा आहे मी ऐकू शकतो, पण जो मागं गाडा सोडा आहे त्यांना ऐकलं मी सुद्धा जबाबदार नाही त्याला. सहभागी होण्यासाठी टोकन फी किती राहील? करंदी केसरीच्या 2020 बैलगाडा शर्यतीमध्ये करंदी केसरीच्या सर्व बैलगाडा मालकांना 5,000 रुपये टोकन फी असणार आहे. आणि ही टोकन फी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसारच असणार आहे. आणि ती बैलगाडा जुंपताना बैलगाडा पळण्याच्या वेळेस संपूर्ण टोकन फी ही बैलगाडा मालकांना परत सुपूर्द केली जाईल. आणि जे काही टोकन फीचे नियम किंवा इतर नियम असतील हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसारच होतील. करंदी केसरीची स्पर्धा संपूर्ण हे नियमाप्रमाणेच राहील. अजून काय वेगळं पण असेल इथं? करंदी केसरीच्या यात्रेमध्ये 3 मिनिटाचा टायमर आहे, त्यामध्ये कमीत कमी सेकंदात जो बैल झुपीन आणि बारी 1 नंबरमध्ये भिडन त्या बारीला आमच्या करंदी ग्रामस्थांतर्फे यात्रा कमिटीतर्फे 10,000 रुपयाचं बक्षीस. जाता जाता काय आवाहन कराल बैलगाडी मालकांना? सर्वांना आव्हान एवढंच आहे की सर्वांनी 7 वाजता गाडा या ठिकाणी घेऊन या करंदीच्या घाटामध्ये. सकाळी 7 वाजता आमच्या करंदी घाटाचा करंदी केसरीचा नारळ फुटला जाईल आणि 7 ते 7:15 आमचा पहिला गाडा सुटलेला असेल. सर्वांनी त्याच्या वेळेनुसार ती या ठिकाणी यावं. आणि ज्याचा गाडा वेळेत येणार नाही किंवा टोकनप्रमाणे नंबर सिरियलप्रमाणे येणार नाही त्या गाडा मालकांचा गाडा बाद केला जाईल. आणि सर्वांना एक नम्र विनंती आहे की काय होते, पहिल्यांदा मी स्पर्धा भरवली आहे, स्वतः माझ्याकडे बैल नाही किंवा मला बैलगाड्याचा सगळ्या लोकांनी आग्रह केल्यामुळे मी बैलगाड बनवलं, बैलाचं हे बैलगाड्याच्या शर्यतींचं नियोजन केलेलं आहे. तर या ठिकाणी
तुम्ही सगळ्या लोकांनी जर उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, चांगल्या प्रकारचं जर सहकार्य केलं, तर माझ्यासारखे अजून काही जे लोक आहेत ते तुम्हाला प्रत्येक गावागावामध्ये तालुक्यामध्ये आयोजन करतील बैलगाड्यांचं. आणि ते बैलगाड्यांचं आयोजन कधी करतील तर सर्व बैलगाडा मालक किंवा बैलगाडा शौकीनांनी सहकार्य केलं तर. त्यामुळं सर्व बैलगाडा मालकांना नम्रतेची विनंती आहे, कोणीही नाराज न होता सर्वांनी सहकार्य करा. 2020 स्पर्धा प्रत्येकाला वाटतं माझं 2020 नाव यावं, पण त्याला काही मर्यादा असतात आणि त्या मर्यादा सर्वांना धरून घ्यावे लागतं. म्हणजे आमची जी बैलगाडा संघटना आहे त्या सर्वांचा विचार करून आम्हाला त्या मर्यादेप्रमाणे त्या नियमाप्रमाणे चालवं लागतं. प्रत्येकाचा सिरियलप्रमाणे टोकन घेतला जाईल. ज्याचं वेळेत गाडा येणार नाही त्या गाडा मालकांचा गाडा बाद केला जाईल. दुसरी गोष्ट अशी, आमचे जे नियम आहेत ते नियम मी तुम्हाला 2 मिनिटामध्ये सांगतो की टोकन निघून गेल्यास तुम्हाला परत संधी भेटणार नाही. आणि जे टोकनप्रमाणे गाडे सोडण्यात येतील, पहिल्या फेरीतील 4 बैल जे असणार आहेत तेच 4 बैल आपल्याला फायनलला गृहीत धरले जाणार आहेत. आणि एकदा गाडा धावपट्टीवरून सुटल्यास परत जुंपून दिला जाणार नाही. नियमामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार फक्त बैलगाडा संघटना करंदी यांना राहील. बैलगाडा शर्यत अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसारच होणार आहे. बैलगाडा संघटनेचा निर्णय अंतिम राहील आणि टायमर जो आहे तो 3 मिनिटाचा असेल आणि प्रत्येक निर्णय हा एकदम काटा राहील, याच्यामध्ये कोणतीच शंका नाही. 2020 जे तुम्ही बोलताय मर्यादित गाडा निवडण्यामागं निकष काय ठेवला आहे तुम्ही? निकष असा ठेवलेला आहे की शिरूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामधले गाडे आणि जे टॉपच्या बारे आहेत, आता बैलगाडा संघटनेतल्या सर्व सदस्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीचे गाडे बोलवलेले आहेत. काय माहिती का, प्रत्येक पुणे जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक तालुक्यामध्ये गाडी तर भरपूर आहे, सगळ्यांचेच टॉपच्या बारे आहेत, पण सगळ्यांना 2020 एका दिवसाच्या याच्यात सामावून घेऊ नाही शकत. त्याला काही मर्यादा असतात. बैलगाडा संघटनेचा विचार असतो आणि या ठिकाणी एका कोणत्या माणसाचा विचार नाही चालत. किंवा मी मुख्य आयोजक आहे किंवा आमचा बैलगाडा संघटनेतला एखादा माणूस आहे, त्यांनी ही स्पर्धाचं सगळं जे नावं आलेली ती कोणाच्या मनानुसार नाही आलेली, सगळ्यांचा विचार करून सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्यांचं म्हणणं ऐकून ती नावं आलेली आहेत. आणि ज्यांची नावं आलेली आहेत त्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हा, ज्यांची नाही आलेली त्यांनी नाराज न होता पुढल्या वेळेस आमच्या करंदी केसरीमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. मित्रांनो, घाटाचं लोकेशन कमेंट्समध्ये देतो आहे, तर जास्तीत जास्त बैलगाडा शौकीनांनी इथं यावं. आणि एक सुसज्ज बघताय तुम्ही, सुसज्ज असा घाटाचं नियोजन केलेलं आहे. आत्ता तयारी अंतिम टप्प्यात आहे, तर या आणि आस्वाद घ्या बैलगाड्या शर्यतीचा. मैदान कधी होणार आहे ते सांगितलं नाही, मैदान सांगा कधी होणार आहे. 7ला चालू होणार आहे, पण कधी होणार आहे? पुणे जिल्ह्यातील सगळ्यात भारी जो घाट आहे तो करंदीचा घाट आहे. सगळ्यात टॉपचा घाट, धावपट्टी, 30 फुटाची रुंदी आणि बांधकाम केलेलं, पार्किंगला जागा, क्रीडांगण, पार्किंगला जागा, बैल बांधण्यासाठी जागा, असं करंदीचं ठिकाण आहे. करंदीचा घाट 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7 वाजता चालू होणार आहे. सगळ्या ज्या बैलगाड्यावाल्यांची नावं टोकनामध्ये आले आहेत त्यांनी त्यांच्या बैलांचं नियोजन करा आणि करंदी केसरी सहभागी व्हा. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण बघितलं कसा होणार आहे करंदी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील घाट. 29 तारखेला इथलं शर्यत भरणार आहे घाटाची. तर जास्तीत जास्त बैलगाडी शौकीनांनी इथं उपस्थित राहा आणि या घाटाची शोभा वाढवा. धन्यवाद.